राजकोटलाच उतरताच सर्वप्रथम सर्वांनी ब्रेकफास्ट करण्याचे ठरवले आणि स्टेशनवरतीच अवेलेबल असलेल्या कॅन्टीनमधून आम्ही छानपैकी साऊथ इंडियन डिशेस ऑर्डर केली. राजकोटपासून सोमनाथ सुमारे 195 किलोमीटर अंतरावर आहे आणि तो पार करण्यासाठी आम्ही तिथून लोकल कार हायर करण्याचं ठरवलं. प्रवास इतका सुंदर होता की 2 तास कसे निघून गेले हे काय कळालं नाही. पण मंडळींना भूक लागली म्हणून एका छानशा ढाब्यावर थांबण्याचं ठरवलं. ढाब्यामध्ये आलो होतो पण ढाबाच बंद आहे म्हणून सगळ्यांनी ठरवलं का इथं जो नेचर आहे त्याचा आपण फोटोग्राफी करावी. ते म्हणतात ना का जे आपण ठरवतो ते कधीच होत नाही, त्याच्या उलटच होतं. पण ती जागा इतकी सुंदर होती का त्या लोकेशनचा एक एक कॉर्नरमध्ये फोटोग्राफी करत करत आमची मंडळी त्या जागेचा पुरेपूर आनंद उचलत होती. फोटोग्राफी जगातील प्रत्येक पोस्ट ट्राय करून तब्बल 100 ते 150 फोटो काढल्यावर आम्ही आमचा प्रवास पुन्हा सुरू केला. पूर्ण 5 तास प्रवास करून अखेर संध्याकाळी आम्ही सोमनाथ येथे त्रिवेणी संगम घाटाजवळ पोचलो. घाटाजवळच असलेले त्रिवेणी संगम यात्रीधाम येथे आम्ही आमचा मुक्काम ठरवला होता. 1 तास आराम करून आम्ही फ्रेश झालो आणि जवळच्या मंदिरात जाण्याचे ठरवले. श्री गीता मंदिर. इथं भव्यतेपेक्षा विचारांना महत्त्व आहे. भगवद्गीतेचे श्लोक भिंतीवर कोरलेले नाहीत, ते इथे वातावरणात पसरलेले वाटतात. आजूबाजूचा मोकळा परिसर, समुद्राची जवळीक आणि मंद वारा मनाला थांबायला भाग पाडतो. गीता इथे वाचली जात नाही, ती अनुभवली जाते. सोमनाथाच्या गेटपासून थोडं दूर हे ठिकाण प्रवासाला एक शांत विराम देतं. बाणगंगा. पुराणकथेनुसार भगवान श्रीरामांनी इथे आपल्या बाणाने भूमीला स्पर्श केला आणि गंगेचं पाणी प्रकट झालं, म्हणून या ठिकाणाला बाणगंगा असं नाव मिळालं. इथे 2 शिवलिंग दिसतात. समुद्राच्या काठावर नैसर्गिकरित्या तयार झालेल्या शिळा काळानुसार शिवलिंग म्हणून स्वीकारल्या गेल्या. पवित्र शिवलिंगाचं दर्शन करून आम्ही पुढे भालिका तीर्थ या धामवर गेलो. आता आम्ही आलेलो आहोत भालका तीर्थला, जिथे श्रीकृष्णाने स्वतःचा देहत्याग केला होता. अशा ठिकाणी येऊन मन एकदम शांत होतं. एक वेगळाच आनंदाची अनुभूती होते. तुम्ही पण नक्की भेट द्या. इथे भव्य वस्तू नाहीत, पण साधेपणात खोल अर्थ आहे. सोमनाथ. इतिहासाने उद्ध्वस्त केलेलं पण श्रद्धेने पुन्हा पुन्हा उभं राहिलेलं मंदिर. समुद्राच्या काठावर उभं राहिलं की कळतं की शिवच सत्य आहे. सकाळची आरती, घंटानाद आणि मनात चाललेली सगळी घालमेल हळूहळू विरघळते. सर्वांच्या नजरेत समाधान पाहिलं, कारण इथे कोणी मागत नाही, फक्त स्वीकारतो. सोमनाथजी शिकवतात की तुटूनही पुन्हा उभं राहायचं. आता पुढचा प्रवास द्वारका.